आपले सगळे फ्लेक्स गावात लागलेत, सगळ्या गावांमध्ये. पाणी संघर्ष पठार विकास संस्थेचा कार्याध्यक्ष या नात्याने ती जबाबदारी किंवा त्याचं पालकत्व मी स्वीकारलेलं आहे आणि मी गावामध्ये अतिशय जबाबदारीने वागणारा माणूस आहे. माझ्यावर कुठल्याही पक्षाचा शिक्का नाही या घडीपर्यंत. उद्या काय होईल ते मी आज सांगू शकत नाही, पण या घडीला माझ्यावर कुणी म्हणू शकत नाही की तुम्ही या पक्षाचा प्रचार करताय. काय झालं, काल मीटिंग झाली साहेब, इथे निर्णय असा झाला की ही जी कोर कमिटी आहे 23 जणांची, या कोर कमिटीने सर्व पक्ष याच्यात नेते त्याने त्याच्या पक्षाकडे प्रयत्न करावेत, ज्याला त्याला पक्षाचं दार मोकळे, हा पण निर्णय झाला. परंतु अंतिम निर्णय असा झाला होता की ही जी कोर समिती आहे या समितीमधील लोकांना आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, फडणवीस साहेब किंवा मुख्यमंत्री यापैकी कुणी आपल्याला सन्मानानं जर चर्चेला बोलावलं, आता ही चर्चा ही काय प्रोसिडिंगवर येणार नाही कारण आचारसंहिता चालू आहे, आणि जरी चर्चा झाली आणि ह्या कोर समितीचं जर समाधान झालं किंवा आपल्यासाठी प्रयत्न होणार आहे. मुळात आम्ही बहिष्कार का टाकलाय, मागच्या मे महिन्यामध्ये आमचा ठराव झालेला आहे, कारण आम्ही काय काल नाही ठराव केलेला. त्याच्यानंतर आमदार साहेब आपण येळगावच्या तिथं येऊन आमच्या आंदोलनात सहभाग घेतला. त्याच्यानंतर आपण पालकमंत्र्यांची मिटिंग लावली. त्याच्यानंतर आपण अजितदादांकडे आपली मिटिंग झाली. त्याच्यानंतर आपण परवाही खूप मोठं आव्हान, म्हणजे आम्हाला अभिमान वाटला तुमच्या त्या क्लिपचा, की जर आणि पठार भागाला पाणी आलं नाही तर त्याच्यासाठी आंदोलन करताना सर्वात पुढे मी असेल, हे तुमचं वाक्य आहे. नाही नाही, मी सांगतो ना, मी आता पुढे बोलतो ना मी सर्व. आता कसं आहे की आपण याच्यात आकांड तांडव करायचा, कारण आम्ही पहिलंच आमच्याकडे हीच चर्चा आहे की लाडू आणि भेळीवर आम्हाला बनवलं जातं. परंतु आता आमच्यासारखी, मी 60 वर्ष वय माझं, मी 32 वर्ष बाहेर नोकरी करून आलोय. बाबाई सर पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये नोकरी करून अनेक जण आहेत. आता आम्ही सुज्ञ माणसं आहेत आणि सर्वात आम्ही सांगतो आमच्याकडं एज्युकेटेड लोक आहेत. आता इथं कुणीही अज्ञान नाही. आज जो काही प्रकार झाला ते गेले त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु घाईघाईने ती क्लिप त्या ग्रुपवर का टाकली, त्याचं प्रसारण करणं गरजेचं होतं का, ही चूक झाली. तुम्हाला जायला भेटायला काही बंदी नाही, किंवा मी बाळूदादांना सांगितलं होतं की आमच्या बहिष्काराचा निर्णय जोपर्यंत आमचं ठाम या कोर कमिटीचं समज होत नाही की आपल्याला मतदानावरचा बहिष्कार उठवायचा आहे, त्याच्यानंतरच तो निर्णय होणार आहे का अगोदर होणार आहे. म्हणजे आता ते अनावधानाने बोलले असतील, कारण कसं असतं की ज्याला त्याला वाटतं मी अधिक चांगला कार्यकर्ता वाटावा, मला वाटतं आमदार साहेबांनी मला चांगलं वाटावं, मी तर खूप जोरात बोलून. तसं नसतं. शेवटी जो तो त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, त्याच्यातून अनावधान झाले. जरी त्याबद्दल आपला काही गैरसमज झाला असेल तर मी त्या गेलेल्या सर्व व्यक्तींच्या वतीने आपली माफी मागतो. परंतु ऐका पूर्ण ऐका, आपल्याला वादच नाही घालायचा. आपण इथं आलाय, आम्हाला बाबू शेटने फोन केलाय आणि आम्हाला आता तुम्ही काय म्हटले ते प्रश्न सोडवला असतील तर तुम्ही त्यांच्याकडे जा. ओके, जबाबदारी घेतली असते तर त्यांच्याकडे जा. हे बघा, आम्हाला माहिती आहे साहेब, सत्य पुढे शहाणपण चालत नाही. ज्याचा वशिला त्याचं कुत्र का शिला. आम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे. आणि आत्ता आम्ही लेचे पेचे नाहीये, आमचा कणखर निर्णय झालाय. परवापर्यंत असं म्हणत होते की यांना कोण विचारतं, परंतु जसं मनोज जरांगेंचं आंदोलन पेटलं ना, तितकंच भयानक आंदोलन ह्या पठार भागावर. कारण प्रत्येकाला वाटतंय आपल्या पठारावर पाणी आलं पाहिजे, कारण त्या पाण्याची जळ साहेब आपण मागच्या वर्षी पाहिले, या वर्षी पाहिले, चारा देत आहे, टँकर उपलब्ध करून देत आहे, आपण अनेक गोष्टी देत आहे. आपल्या कार्याबद्दल आमचं कुठेही दुमत नाही. सर्वात जास्त निधी आतापर्यंतच्या माझ्या इतिहासात मी पाहिलाय. यावेळेस आमदार साहेबांनी जवळपास 1.5 कोटी आपल्याला दिलेत. आलेत कधी आयुष्यात? म्हणून काय मी असं म्हणत नाही की ते काय ते म्हणतात कामाकडे पहा, ते कोण म्हणतात आम्हाला मत द्या. ज्याला मतं द्यायचे जो तो त्या पक्षाचा कार्यकर्ता आहेत त्यांना दारं खुली आहेत आणि इथंही खुली आहेत. कालच्या याच्यात असं ठरलंय की कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर बंधन नाही. सदसद विवेकबुद्धीला विचार करून करावं. शब्द कोण पूर्ण करणार आहे, ज्याला त्याला खात्री आहे. कोणाला कोणाच्या मागे राहायचे. लोकशाही, आपण याच देशातले नागरिक आहेत. एका पक्षाचे 2 पक्ष झालेत, एका घराचे 2 घरं होतात, हे सगळीकडे चालू असतं. परंतु आपला प्रश्न मूलभूत बाजूला भरकटता कामा नये. आम्ही आजही सांगतो की बा आमच्या बाबत कारवाई झाली नाही असं आम्ही म्हणतोय का, झाली. आम्ही बुचकेताईंना भेटलो, आम्ही शरददादा सोनवणेंना भेटलो, आम्ही आढळराव दादांना भेटलो, आम्ही आपल्यालाही भेटलो, आम्ही पालकमंत्र्यालाही भेटलो. म्हणजे आम्ही कमी पडलो का, नाही. परंतु अजितदादांकडे मिटिंग झाल्यानंतर तिथं चुकीचा प्रस्ताव आला साहेब. 16,500 हेक्टर आलं. ते जर तिथं आलं नसतं तर कदाचित आजपर्यंत हा प्रश्न बराचसा मार्गी लागला असता किंवा त्या दिवशी अजितदादांनी ठोस आश्वासने दिलं असतं. परंतु अनावधानाने कदाचित निवडणुकीमध्ये विषय अजून रंगावा किंवा आमचा बहिष्कार व्हावा ही नियतीने लिहिलेलं असेल, म्हणून ती घटना घडली असं आम्ही म्हणतो. प्रयत्न झाला नाही का, झालाय. अजितदादांकडे मिटिंगही झाली.
आताही आमचं म्हणणं हेच आहे की हे राज्याचे जे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याच्यापैकी कोणाकडे आमची मिटिंग या कोर समितीची होऊ द्या. आम्ही तेही सांगितलंय की ते तालुक्याचे आमदार साहेब असू द्यात, तिथं उमेदवार दोन्ही असले तरी चालतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असू द्या, पण मेन निर्णय आम्ही या 23 जणांना का ठेवलाय? कारण गाव म्हटलं की तिथं अनेक मतमतांतर असतात, एकमत होणार नाही आणि कुणीतरी एखादा विकृत स्वभावाचा माणूस उठणार आणि हे काय खरं नाही म्हणणार, लोकांना बिचकून देणार आणि बाजूला जाणार. परंतु तसं आता आपल्याला करायचं नाही. आपण अतिशय शांत मनाने संयमाने याला सामोरं जायचे. आम्ही कुठेही काही चुकीचं बोलत नाही. मी आजही म्हटलं ते गेले, त्यांचं समर्थन केले, ते त्यांना जायला परवानगी, परंतु ती क्लिप आली आणि 80% तुतारी. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही त्या अर्थाने बोलला नसाल, परंतु अर्थ घेणारे कसे ते चूक झालं असेल. तुम्ही गेलेली चूक नाही. मला बाळूदादांनी फोनही केला होता, मलाही फोन आला होता, परंतु आजच्या जाण्याने त्यांनी इथे येऊन आपल्याशी चर्चा करणे आणि आपण तिथे जाऊन चर्चा करणे, मग त्याच्यात काय होतं? 2 पार्ट्या, एक पार्टी काय म्हणणार? बघा मी त्या ग्रुपवर आवाहन केले की हे भांडण नका करू, हे SMS युद्ध काही कामाचं नाही, कुणीही कोणाला नाव ठेवण्याची गरज नाही. आपल्याला योगायोगाने हा प्रश्न 2017 पासून आपण मांडतोय पठार विकास संस्थेच्या माध्यमातून आणि टप्प्याटप्प्याने आम्ही मानतो. आम्ही साहेब आपण लगेच आला होता ज्यावेळेस आम्ही बहिष्काराचा 1 वर्षापूर्वी निर्णय घेतला, त्याच्या सुद्धा पेपरला बातम्या आल्या. तुम्ही 3ऱ्या दिवशी आले होते की नाही बाबू शेठ? देवस्थानच्या ऑफिसमध्ये आपण मिटिंग घेतली, तुम्ही असा निर्णय का घेताय? त्याची दखल कोणी घेतली होती? पहिल्यांदा आपणच घेतली होती. ती चर्चा झाली, त्याच्यानंतर अनेक आपले बरेच टप्पे झालेत. परंतु आम्हाला असं आजही वाटतं हा प्रश्न 1 मिनिटात सुटणार आहे का? आचारसंहिता चालू आहे याची पूर्ण आम्हाला कल्पना आहे, परंतु आम्हाला कुठेतरी आश्वासन मिळावं. कारण आम्ही चर्चेची दारं बंद नाही केली, नाही तर आम्ही म्हणलो असतो नाही काही झालं तरी बहिष्कारच, पण आम्हाला पण खेळ नाही करायचा. कारण त्याच्यात काय नाही करायचं, मतदान तर नाही करायचं, पण त्याने प्रश्न सुटणार आहे का? आम्ही हे पण चर्चा केली की शिरूर मतदारसंघ इतक्या गावांचा, इतक्या तालुक्यांचा, आपण पठारावरची 9,274 आपलं मतदान आणि ते मतदान असेल 10 लाखा जवळपास मतदान आहे आपलं ना मतदारसंघाचं. म्हणजे त्या मानाने आपण कुठे 25 लाख, 25 लाखात आपण 9,000 कुठं? जर त्याने ठरवलं यांना विचारायचंच नाही, राहू द्या यांना बाजूला, तर आपल्याला कोणीच विचारायला येणार नाही. परंतु उलट त्यांनी विचारायला सुरुवात केली, दोन्ही बाजू सगळ्या पक्षांनी विचारायला सुरुवात केली. त्याच्यात आपल्याला अभिमान वाटतो की यांनी आता आपली दखल घेतली. आमचं पुढचं म्हणणं एवढंच आमदार साहेब, त्यांनी आश्वासन दिलं ते प्रश्न सोडवणारे. आम्हाला माहिती आहे प्रश्न ही सत्ता सोडू शकते, जर ते सत्तेशिवाय प्रश्न सुटत नसते, सत्तेशिवाय जर प्रश्न सुटत असते तर अजितदादा मुळीच महायुतीकडे गेले नसते. ही वस्तुस्थिती आहे की नाही? अजितदादा विचारपूर्वक, मी सांगतो ना, एवढा मोठा निर्णय अजितदादांसारखा माणूस आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात घेऊ शकतात. कारण सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही, सत्तेशिवाय पैसा विकासाला मिळत नाही. हे आजही मी त्यांच्या रोज केली पाहतोय, ते पोटतिडकीने सांगतात की वास्तवादावर चला, भावनिक होऊ नका. कारण कुठेतरी वास्तवात स्वीकारला पाहिजे ना, कुणी कुठे जायचं हे त्याला स्वातंत्र्य आहे. आणि जर अजितदादा सारख्या माणसांनी म्हणजे 2 ठिकाणी झाले आणि आपल्या साहेबांनी अतिशय चतुराईने ते तटस्थ होते. पिंपळवंडीच्या सभेमध्ये साहेब आपण निर्णय जाहीर केला आणि तिथं पांडुरंग पवार साहेबांनी आणण्याचा प्रश्न मांडला होता पाण्याचा, ते आम्ही आमच्या कानाने ऐकले. आपणही प्रश्न मांडलेला आहे, मंचरच्या सभेत मांडलाय, आपण मांडताय. फक्त आमचं काय म्हणणं आहे, आमच्या कोर कमिटी समोर आम्ही गावापुढे येऊन सांगावं. दादांनी सांगितलं ना, शब्दाचा पक्का माणूस आहे. देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात अजितदादा आहेत. काय म्हणतो? शब्दाचा पक्का. मी काय पक्षाचा प्रचार करत नाही, हे व्यक्तीचं विशेष सांगतोय. म्हणजे मी खासदारांना नाव ठेवतो का? नाही. मी आमदारांना नाव ठेवतो का? नाही. आपण सर्व पक्षीय आहोत. राजुरीचं उदाहरण घ्या, सर्व पक्षाचं स्वागत तिथं सन्मानाने असतं आणि आपलं एवढं भाविक गाव या स्वामींच्या इथं आपलं कुठं दंगा नाही, धोपा नाही, परंतु आपल्याला मात्र नाही मिळत नाही. आणि आता आमदार साहेब आपल्या माध्यमातून किंवा शरददादा असतील, बुचकेदादा असतील, सगळे सर्व पक्षीय आम्हाला समर्थन आता मिळालंय. आणि योगायोगाने आमचं नशीब साहेब, परत सांगतो, योगायोगाने आमचं नशीब की आता आढळराव दादा अजितदादांकडे आलेत. अजितदादा सेना म्हणजे महायुती आहे, याचा अर्थ महाविकास आघाडी आम्हाला वर्ज नाही. आमचा प्रश्न उलट सर्वांनी सोडवा असंच आमचं म्हणणं आहे. परंतु प्रश्न मूळतः सत्ताच सोडवते. गावाला निधी पालकमंत्रीच देतो, जिल्ह्याला निधी अर्थमंत्रीच देतो. योगायोगाने ह्या बाबी जुळून आलेल्या आहेत. आणि इतकं दुग्ध सरकार आयोग म्हणतो आपण किंवा आम्ही जर आढळराव दादा वेगळ्या पक्षाचे असते तरी आपल्याकडे, कारण बघा आमचं तीर्थक्षेत्र विकास आराखडा होता साहेब. आम्ही गेलो परस्पर, कारण आपल्याला यायचं भेटायचं आम्हाला रात्री निरोपाला 6 वाजता.
आम्ही डायरेक्ट मुंबईला गेलो, वळसे पाटलांकडे गेलो. त्यांनी काय केलं म्हणले, तुम्ही आमदार साहेबांना विचारून आले का? पहिला प्रश्न. आपल्याला फोन लावला की नाही लावला वळसे पाटलांनी? आले ना? नाही नाही, तुम्हाला फोन लावला काय? तुम्ही सांगितलं आलेत काय नाही, त्यांचं काम आमचं उत्सवाच्या वेळेस आपण इथं शब्द दिला होता ना, म्हणजे लगेच ते म्हणले देऊन टाका. म्हणजे अनेक प्रसंगामध्ये तिथं चॅनल आहे. आम्ही डायरेक्ट गेलो. आता अजितदादा आमचा कार्यकर्ता गेला शाळेसाठी, तुम्ही आमदार साहेबांना विचारून आलाय का? म्हणजे तुम्हाला विचारल्याशिवाय किंवा तुमची मान्यता असल्याशिवाय. आम्ही आढळराव दादांकडे एकदा गेलो होतो महायुती व्हायच्या आधी. ते काय म्हणले, शरद दादाला विचारले का? म्हणजे हा चॅनल आहे. गावातून एखादा तुमच्याकडे आला, तुम्ही काय म्हणणार, बाबू शेठची संमती आहे का? कारण हे पक्षाचं चॅनल असतं. कार्यकर्त्यांमार्फत आलं तर त्याला थोडी गती असते, पण याचा अर्थ काय आपण परदेशात नाही. आज आमची हीच विनंती आहे की आणे भागाचा, आणे पठार भागाचा हा जो पाण्याचा प्रश्न आहे अतिशय ज्वलंत आहे. वर्षानुवर्ष आम्ही त्याच्यापासून दुरावलेलो आहोत. पण आता संधी आली, आपण मोठं मन केलं, आपला प्रश्न तिथं शासन दरबारी जर गेला, चांगला चर्चा झाली तर भविष्यात सुटू शकतो. हा प्रश्न सोपा नाहीये, कारण पहिलं जलनियोजन आणि मग सुप्रमा, ह्या दोन गोष्टी एकाला एक लागून आहेत. कारण पाणीच उपलब्ध असेल तर सुप्रमा होणार आहे. आणि याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे की हा प्रश्न उद्याच्या उद्या सुटणार आहे का. म्हणून आम्ही चर्चा करताना ठरवलंय की चर्चेची दारं खुली ठेवायची. योग्य आश्वासन मिळालं तर आपलं बहिष्कार आंदोलन मागं घ्यायचं. मग ते कुठून मिळेल, कसं मिळेल, आणि मग ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाचं कार्य करायला कोणालाही बंधन नाही, कोणालाही बंधन नाही. अशा पद्धतीने असा इथं निर्णय झालाय. आम्ही सर्व म्हणजे इथं जाणीव ठेवणारी माणसं आहेत, विचार करणारी माणसं आहेत. ते ज्याच्या त्याच्यात आम्ही 9274 मतदान आहे. फक्त माझंच मत मी सांगू शकतो, कोणाला द्यायचे सांगू शकत नाही. माझं मला माहीत असतं. सांगताना मी एक सांगल करेल दुसऱ्याला. माझ्या पत्नीला माझं वय वर्ष 60 साहेब, एकदाही सांगितलं नाही आयुष्यात, तिला जाऊन विचारा कोणाला मतदान करायचं. माझ्या मुलाला मी सांगितलं नाही, त्याचं वय वर्ष 34 आहे. कारण ज्याला त्याला मत स्वातंत्र्य आहे. फक्त कार्यकर्त्यांनी म्हणायचं एवढं आमच्या मागं, तेवढं त्यांच्या मागं, कोणीच कोणाच्या मागं नसते. आता जनता हुशार झालेली आहे, धडा शिकवणार आहे, योग्य माणसाला निवडून देणार आहे. तर पुनश्च एकदा या सर्व पठार भागाच्या आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदारा, वरुंडी, भोसलेवाडी, आनंदवाडी सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. आम्ही सवतीची लेकरं किंवा परक्यायची नाही, आमचा आरोप आहे. आम्ही पुणे जिल्ह्यात आहे, आमचा आरोप आहे आम्ही जुन्नर तालुक्यात आहे. का? आमची भौगोलिक रचना सगळी पारनेरला जोडून आहे. पारनेरला सर्व दुष्काळाच्या सोयीसुविधा मिळतात, पण आम्हाला मिळत नाही. खरीपात मिळाल्या, रब्बीत आपल्याकडे पीक आलं, आपला विषय संपला. तर असं होतंय. तर आमच्याकडे जर पाणी आलं तर आमचे हे उघडे डोंगर जागतील, हवामान चांगलं राहील, पिकं चांगली येतील, आणि कुठंतरी भविष्यामध्ये नोकऱ्यांची कमतरता होत चालली. म्हणून शेतीचा प्रश्न सुटावा, फक्त यासाठीच आम्ही हा विषय मांडलेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.